तर पोचलो तर प्रतापगडला. तुम्ही मागं बघू शकता प्रतापगड जे जगात सगळ्यात प्रसिद्ध बुरुज आहे प्रतापगडचा. तर जाऊयात वर प्रतापगडच्या चालू तोपर्यंत प्रतापगड जाऊन येतो वर. परत म्हणजे त्यानंतर बंद होते असं काहीतरी आहे. जाऊ डायरेक्ट प्रतापगडवरच. वर जाताना तुम्हाला बघू म्हणजे सांगतो. आता निघालो आहे. कापसे सर आहेत सोबत आणि आहे गर्दी बऱ्यापैकी आहे. जरी 6 जरी वाजले असतील 5:30-6 वाजले तरी गर्दी आहे. आणि इतक्या म्हणजे सकाळपासून आत्ता रेंज झाली माझ्या मोबाईलला. तर बऱ्यापैकी चढाई थोडीशी चढाई करूयात. जाऊयात पुढे बघूयात. आता म्हणजे पायथ्याशी तिथनं पुढं पायऱ्या चालू होतात. वर आहे ते बालेकिल्ला. बालेकिल्ला इकडं आहे ते राजमाची. इकडून असे इकडून आता मेन दरवाजा जातो. मेन दरवाजा आधी मेन दरवाजा तिथं. इथून नंतर आतून जी आपली राजमाचीला जाऊन राजमाची म्हणतोय राजमाचीला जाऊन वर बालेकिल्ल्याला जायचं. पायऱ्या सुरू होतात. चलने आप गुफा के अंदर जाओ. कुछ नहीं है मैं वर जाताना तुम्हाला पायऱ्या जरा अशा खड्या चढायच्या पायऱ्यात. आणि तुम्हाला इकडे लक्षात येईल दरवाजा लांब बघितला ना त्या साईडने जर बघितलं तर दरवाजा ओळखत नाही तो दरवाजा आहे की असं सिंगल बुरुज वाटतं तो बघितल्यावर. इथलं तरी भाग इथला बऱ्यापैकी पडलाय पावसामुळं. इकडे दरवाजा तुम्ही खालची बाजू बघू शकता इकडून. हा आहे तो मेन दरवाजा. म्हणजे इथून आत जायसाठी रोड आहे. इथं आहे तो मेन दरवाजा. तर दरवाजाला दरवाजा नव्हता. नंतर जवळपास एक 4 ते 5 वर्षापूर्वी लाकडी दरवाजा बसवला आहे तो लाकडी दरवाजा. इकडे आहेत तोप आहे. तुम्हाला दिसेल काय लक्ष द्या. तोप आहे इथं दाखवतो तुम्हाला. दिसेल इथं तोप आहे. एक काय ते माहीत नाही पण ही तोप दिसते. निघालो आम्ही तर पुढं. आणि सगळ्यात प्रसिद्ध तिकडे राजमाची. त्या जायसाठी इकडून रोड आहे. आता राजमाचीवर जाऊ तिकडे मग पुढे जाऊयात. हां तर यातला मधला भाग ह्याच्या पावसाळ्यात पडला होता. मागच्या पावसाळ्यात कुठला तरी एक साईडचा ह्या साईडचा या साईडचा कुठला तरी पडलेला बघू शकतो. छोटंसं हे मी जवळपास एक 5वी त्यानंतर आज आलो आहे. आता सेकंड इयरला आहे. जाती वगैरे ठेवलेत बघा. म्हणजे जाते फुटलेच जातं ते. तरी 2 जाती. एक छोटं एक म्हणजे एक मोठं एक छोटं जातं आहे. बाकीचं तुम्ही बघतायच. अजून दाखवतो तुम्हाला पुढे काय ते. तर पुढे इकडं म्हणजे आपला म्हणजे सगळेजण याला किल्ला म्हणते. तर हा किल्ला नाही आहे खरा किल्ला तिकडे वर आहे ते राजमाची. बघू शकता तुम्ही इकडं सगळं. इकडं असे बुरुज आहेत. आणि जे मशाल महोत्सव होतो तो आपल्या प्रतापगडावरच होतो. तोही तुम्हाला एखादा जर फोटो वगैरे सापडला किंवा व्हिडिओ सापडला तर तोही टाकेन. आपण पोचला राजमाचीवर. तिथं झेंडा वगैरे म्हणजे सगळे लोक त्यालाच किल्ला समजतात. तिथं आले वर बघू शकता. उंचवटा किती येते दाखवतो मी. एवढं उंच आहे. आणि खाली साईडला आपल्या इथं गाडी अजून तर सहल येते त्याच. इकडून बघू शकता रोड. ह्या घाटातून आपण वर चढलेलो. हा घाट तिकडून असा मागून इकडून असा इकडे होते पुढं. ते आहे ते अफजल खानाची कबर.
म्हणजे आता जिथं म्हणजे अफजल खानाला वध केला अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि आपण आलतो त्याच रोडवर आहे कशी ह्या साईडने आलतो त्याच साईडला आहे ते सुद्धा. पण आता बघितलं नव्हते आपण, जाताना बघूयात ते जी सुळका जिथून दुश्मन आहेत म्हणजे जे गरीब असायचे त्यांना बघून जे बंदूक आहेत बंदूक गोळ्याने जे बंदूक जे होते त्यात हे करून लागली जायची. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता असे काय काय ठिकाणी बुजवले किंवा बुजले. या साईडने या साईडला पण ही मग अशी बघितली डोंगर रांग सरळ अशी कनेक्टेड आहे पुढं. आणि आहेच आपला ओरिजिनल प्रतापगड. तो मागं जायला तिकडं आहे उघडं, तिकडून बघायचं आहे का जागा जायला. इकडून असं ते जे हे बुरुज तिकडे जायला जागा आहे. ही मेन बुरुज तिथं खाली शेजारी म्हणजे पहारेकऱ्यांसाठी जागा आहे तिथं जायला. अरे हे बघू शकतो मग तुम्हाला दाखवलेलं ते इथून म्हणजे ज्यावेळेस पूर्ण होतं असं इथून हे केलं जायचं तर गोळे टाकले जायचे. आणि असा गोल एक हे आहे पहारेकऱ्यांसाठी. इथून एक परत आहे तसा खाली बॅक साईड जातो आहे. मला तिथलं भाग तुटला आहे म्हणजे पावसाळ्यात मागच्या पावसाळ्यात भाग तुटला आहे. हे खाली पार्किंग आपलं माघारी जाऊया तिथून वरही जायचं आहे. अजून वर जर नाही गेलं तर बघायला भेटणार नाही. इथं एक छोटे छोटे बुरुज आहेत, वर तिथे छोटे छोटे बुरुज आहेत पहारेकऱ्यांसाठी. आता निघालेले मेन किल्ल्यावर वर तिथं बघितलं कसं होतं झेंडावर ते झेंडा गुंडाळून टाकायला आधी म्हणजे हे होत होता म्हणून. तर जाऊया वर जाऊन वर आहेत काय 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 बघण्यासारखे ते जाऊन बघूयात. ह्या साईडनं जाऊ दे वर निघालं आता वर जे किल्ला आहे तिथं बाली किल्ला. हां हे काय बाथरूम बांधली होती वाटतं. नाही किल्ले इथं इथे खाली हे आहे काय तर आत जायसाठी ते पण बघूयात. आधी वर जाऊयात, वर जाऊन आधी वरचं बघूयात म्हणजे रात्र व्हायच्या आधी आता दिसणार नाही परत काय. आम्ही चाललोय वर बघा थोडं मंचकराव आणि लोखंडीचं चालत आहे. इकडं आहे तो दरवाजा किल्ल्याचा. हाही दरवाजा आहे खाली जाण्यासाठी म्हणजे बॅक साईड बाहेर येणार तो पॅक करून टाकले दरवाजा. तो दरवाजा शक्यतो या बाजूला निघून असा इकडून खाली जात होता. इथं बघ तुम्ही बघू शकता एकदम असं सुळके केल्याची तेलासाठी सुळके केलेली. ज्यावेळेस नंतर आपल्याकडे बंदूक आल्या त्याच्या आधी बंदूक वगैरे नव्हत्या. त्याच्या आधी यातनं तेल खाली स्वतःच्या अंगावर फेकलं जायचं. आता आलाय मेन दरवाजा चालू आहे. बघू शकता हा कसं बांधलेला हा मेन दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज 2 मिनिटं. आपल्या कमान होती आणि इथं पूर्ण 2 मिनिटं दाखवतो बघतो मी. इथं म्हणजे छत होतं पूर्ण. इथं आपले मावळे या साईडला आणि या साईडला आणि इकडून जायला असं एक पायऱ्या होत्या. पायऱ्या दिसतात आता या पायऱ्यावर पण बंद करून टाकल्यात पायऱ्या. इकडून असं वर जायला पायऱ्या होत्या. काय म्हणतात मंचकराव हे मंचकराव ह्यांना व्हिडिओ देत भाषण तर लागते व्हिडिओ द्यायला सांग देऊ आता. तर मगाशीचा मेन दरवाजा ह्या खाली आहे पण त्या साईडने एक दरवाजा तयार केला आहे म्हणजे एक ह्या साईड जायला वर एक रोड तयार केला आहे. त्या साईडचं जे दरवाजा बघितलं तुम्ही खाली ते माती म्हणजे पावसाळ्यात ढासळून पडलं. तुम्हाला दाखवतो इकडं हे अशा पायऱ्या होत्या वर जायला पण ज्यावेळेस म्हणजे कालांतराने बंद करून टाकलं जसं हे ढासळायला लागलं इकडून वर जायला. हे बुरुज हा दुसरा बुरुज बघू शकता. पूर्ण किल्ला दिसतो. तिथं एक कुठला तरी किल्ला आहे तिथं पण बघू किल्ला कुठला आहे ते. या साईडला मंचकरावती चाललेत.
आणि हा दाखवला तो हे इथं जे छत होतं आधी छत पडल्यानंतर. आणि हे मला वाटतं जे झेंडा लावायसाठी हे जे गोल तयार केला असेल झेंडा बसत असतील. आणि इकडं तुम्ही बघू शकता इकडे एक बुरुज आहेत 2 असे म्हणजे खराब झालेत. तर जाऊया डायरेक्ट वर. इथून सुरुवात झाली बालेकिल्ल्याची. इकडे बाकीचा बघू शकता टप्पे वाईज टप्पे केलेले तयार गवस तयार करताना. सध्याला माझ्याकडं गिंबल वगैरे काय नसल्यामुळं थोडं काय बोलणार. आणि जे लोक इथं राहत होते वर त्यांनी म्हणजे इथं दुकानं वगैरे चालू केली. ते इकडे एक रोड जातं आणि इकडे एक रोड जातं. मला वाटतं राजमातेचं मंदिर आहे ते इथंच असेल. इथून भवानी मातेच्या मंदिराला आत प्रवेश आहे. पुढचा प्रवेश बंद केला आहे मागून प्रवेश ठेवला आहे. चप्पल वगैरे काढायचे पुढे आत जायचं. सर 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 चप्पल काढायचं. हा येतो प्रवेशद्वार. आहे ते मंदिर. इकडं तलवार वगैरे ठेवलेली आहे. तर ही तलवार तानाजी मालुसरांची असावी असं म्हणजे मी यूट्यूबला बघितलेलं मागच्या वेळेस त्याच्यावरून मी सांगतोय. तर तुम्ही एकदा प्रत्यक्ष भेट द्या. आणि आजचा ब्लॉगचं इथंच एंड करूयात. ह्याचा पुढचा पार्ट येईल. हा खूप मोठा ब्लॉग होत होता त्यामुळे मी म्हणजे कट करतो इथून पार्ट्समध्ये टाकतो आहे. अर्ध्या तासाचा ब्लॉग झाला असता हा. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पार्टची नोटिफिकेशन येईल. आणि ह्याच्या आधीचा पार्ट पाहिला नसेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल. तोही पार्ट तुम्ही बघा किंवा चॅनलला जाऊन बघू शकता.